दीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत सगळ्यांना माहीत असलेली पण योग्य पद्धतीने केली तर खूपच चवदार लागणारी कारल्याची भाजी. कारल्याची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत आणि ही रेसिपी बनवता बनवता मी फायदे सुद्धा सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. मी अशा प्रकारे कवळी आणि गावठी कारली घेतली आहेत. ग्रामीण भागामध्ये सहजरित्या गावठी कारली मिळून जातात. फोडणीसाठी आपल्याला बारीक कापलेला कांदा, हिरवी मिरची आणि टोमॅटो घ्यायचा आहे. आणि या भाजीची चव मस्त गोड आंबट अशी लागते. कारली आपण सोलून घेणार आहोत म्हणजे तिचा थोडासा कडवटपणा कमी होईल. अशा प्रकारे मधून आपल्याला कारली कापून घ्यायची आहेत आणि त्याच्यातल्या बिया आपण काढून घेणार आहोत. कारली बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, पण मी अतिशय साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला सांगितली आहे. आणि ही भाजी खाण्यासाठी एवढी पौष्टिक असते ना. मस्त आपल्याला कारली अशा आकारामध्ये कापून घ्यायची आहेत म्हणजे लवकर कारली शिजण्यास मदत होतात. तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा ही भाजी देऊ शकता, कारण ही भाजी झटपट तयार होते. कढईच्या आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल सुद्धा मस्त आपण हाय फ्लेमवर गरम करून घेणार आहोत. आता आपल्याला त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे. हिरवी मिरची छान आपण परतून घेणार आहोत. तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढी तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकता. पहिला फायदा आहे तो म्हणजे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे. लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत. दुसरा फायदा आहे तो म्हणजे पचन सुधारते. तिसरा फायदा रोगप्रतिकारक शक्ती वाढते. चौथा फायदा म्हणजे पचन सुधारून रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वजन नियंत्रणासाठी ही फायदेशीर अशी भाजी आहे. त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर ही भाजी आहे. आठवड्यातून एकदा ही भाजी तुम्ही जरूर खा. रोजच्या स्वयंपाकातली साधी मजा म्हणजे कारल्याची भाजी. ही कारल्याची भाजी तुम्ही वरण भातासोबत किंवा चपाती, गरमागरम तांदळाची भाकरी, ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खा, अप्रतिम लागते. मस्त कांदा आपला लाल झाला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे. अर्धा चमचा आपण हिंग टाकणार आहोत. छान मस्त कांद्यामध्ये परतून घ्यायचे आपल्याला. कारली ही अशी भाजी आहे की भूक वाढवते आणि शरीर हलके ठेवते. ही कारल्याची भाजी अतिशय साधी आणि सोपी आहे. साधेपणातच खरी चव असते. आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो टाकायचा आहे. मस्त आपण कांद्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी कारल्याची भाजी बनवली जाते. मस्त आता टोमॅटो परतला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. पुन्हा छान आपण एकजीव करून घेणार आहोत. मस्त भाजीला रंग आलाय बघू शकता. घरात छान सुगंध पसरला आहे. हलकी आणि पोटाला आराम देणारी ही कारल्याची भाजी आहे. घरच्या जेवणाची खरी चव म्हणजे अशी झटपट बनवलेली कारली. आता आपण त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली कारली टाकणार आहोत. ही कारल्याची भाजी अजिबात कडू लागत नाही. अशा प्रकारे तुम्ही एकदा कारली बनवून बघा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही भन्नाट रेसिपी आहे. छान कारली आपण परतून घेणार आहोत. मस्त कारली आपल्याला शिजवून घ्यायची आहे. मंद आचेवर भाजी शिजवली की भाजी छान लागते. मस्त खूप पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. आठवड्यातून एकदा तुम्ही कारली खाल्लीच पाहिजे, कारण कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ही अशी भाजी आहे. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार ही कारल्याची भाजी. आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. पुन्हा छान आपण एकजीव करून घेणार आहोत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे. तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम करा. हलकी आणि पोटाला आराम देणारी ही भाजी आहे. भाजीला मस्त टेक्स्चर आलाय बघू शकता. 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण देऊन एक वाफ देणार आहोत आपण भाजीला.
झाकण काढलंय, मस्त वाफ आली आहे बघू शकता. अजून योग्य प्रकारे आपली कारली शिजली नाही आहे. थोडासा भाजी शिजायला वेळ लागेल, पण ही एकदा भाजी तुम्ही चाखली ना तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. खूप पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. रोजच्या जेवणासाठी एकदम योग्य ही भाजी आहे. तुम्ही वरण भात बनवला, तोंडी लावायला काही नसेल, त्यावेळी झटपटी कारल्याची भाजी बनवू शकता. आणि खूप शरीराला विटॅमिन देणारी भाजी आहे. याच्यामध्ये विटॅमिन सी आहे. पुन्हा आपण 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवून भाजी चांगली शिजवून घेणार आहोत. घरच्या जेवणाची खरी चव म्हणजे कारल्याची भाजी. घरगुती चवीचा वेगळाच आनंद. साधी पण खूप छान लागते भाजी. भाजी हळूहळू मऊ होत चालली आहे. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल खूप भारी लागणार आहे कारल्याची भाजी. ही कारल्याची भाजी तुम्ही आठवड्यातून एकदा जरूर खा. त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. आणि थंडीत तुम्ही कारल्याची भाजी खाल्लीच पाहिजे. मस्त आपली कारली शिजली आहेत बघू शकता. टिफिनसाठी एकदम बेस्ट पर्याय म्हणजे ही कारल्याची भाजी. गरमागरम कारल्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.